नागेवाडी तरुणाची निर्गुण हत्या. अवघ्या काही तासात आरोपी चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात. नागेवाडी परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 25 ऑगस्ट रोजी सुमारे 9:30 वाजच्या सुमारास ही घटना घडली. मयत तरुण निखिल पवार याने आरोपी संतोष लांडे यांच्या भाचीला आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याचा संताप मनात धरून मामा संतोष लांडे राहणार नागेवाडी याने निखिल पवार याला रस्त्यात गाठले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. निखिलला गंभीर जखमी करून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटना घडल्याची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या निखिलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. चंदनझिरा पोलीस पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन अवघ्या काही तासात संतोष लांडे याला ताब्यात घेतले. आरोपीने भाचेला अपशब्द बोलल्याच्या रागातून हा खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली. निखिल पवार याला एक धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून त्याचा खून केला होता. आम्ही तात्काळ चंदनझिरा पोलिसांनी यात वरिष्ठांना माहिती दिली. मार्गदर्शनाखाली आम्ही टीम स्थापन केली. त्या टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याचे नाव निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलं. आरोपी याच्यात संतोष लांडे राहणार नागेवाडी याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की त्याच्या भाचीला या मयतने काहीतरी अपशब्द बोलला होता आणि त्याला राग येऊन त्याच्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला असं त्याला सांगितलं होतं. सध्या